नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही पाहिलं असेल की आता चालू आहे सध्या T20चा वर्ल्ड कप भारतामध्ये आणि खूप काही अशा इंटरेस्टिंग मॅचेस आपण पाहिल्या. या मॅचमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून जो मोठा असा हा फेरबदल केला या टुर्नामेंटमध्ये. तसेच श्रीलंकेने देखील ऑस्ट्रेलियाचा असा धुव्वा उडवला कोलंबोमध्ये आणि त्यांनी देखील आपला सामना जिंकला. तर या ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, देन आयर्लंड आणि झिम्बाब्वे असा काही हा ग्रुप होता. आणि मला वाटले होते साहजिकच की ऑस्ट्रेलिया एक बलाढ्य टीम आहे, ती पुढे निघून जाईल या ग्रुप स्टेजमधून. परंतु त्यांना ते करता आले नाही, शक्य करता आले नाही. कारण की जी श्रीलंका आता जी खेळत आहे ना ग्रुप स्टेजेसमध्ये, एकदम टॉप परफॉर्मन्स आहे श्रीलंकेचा. आणि त्याचा विचार करता मला वाटले होते की ऑस्ट्रेलिया काहीतरी त्यांना टक्कर देऊ शकेल, परंतु श्रीलंकेनेच ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. त्यामुळे पॉईंट टेबल जर आपण पाहिला तर श्रीलंका टॉपवर आहे, त्या खालोखाल झिम्बाब्वे आणि त्यानंतरच्या 2 टीम होत्या. आणि आयर्लंड आणि झिम्बाब्वेचे 2 सामने बाकी असल्यामुळे त्यांना त्या दोन्हीमधील एक सामना जिंकणे अनिवार्य होते. पण कोलंबोमध्ये पाऊस पडल्यामुळे आयर्लंड आणि झिम्बाब्वेचा सामना हा रद्द झाला. त्यामुळे त्यांना एक पॉईंट देण्यात आला. याचा फायदा झिम्बाब्वेला झाला आणि ते नेक्स्ट राऊंडसाठी सुपर 8साठी पात्र ठरले. आणि याचा फटका बसला ऑस्ट्रेलिया. 2009 नंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया या टुर्नामेंटमधून वर्ल्ड कपच्या बाहेर होत आहे आणि त्यांचे आव्हान हे ग्रुप स्टेजमध्ये संपुष्टात आले आहे. आणि याचा सरळ फायदा झिम्बाब्वेला झाला आणि ते नेक्स्ट राऊंडसाठी पात्र झाले. तर अशाच या मॅचेस वर्ल्ड कपमध्ये आपण पाहत आहोत की असे फार मोठे फेरबदल आपल्याला मिळून येतात. आणि आपण ह्या नवीन टीमा ज्या ॲड झाल्या होत्या या टुर्नामेंटमध्ये, त्यांना काही लोक कमकुवत समजत होते की ह्या टीमा काही करू शकणार नाही, त्यांना जेवढं काही होणार नाही. परंतु याच टीमाने दाखवून दिले आहे की ते मोठे फेरबदल घडवू शकतात. आणि तुम्ही टॉप स्कोरर देखील पाहिला तर तो अशाच छोट्या मोठ्या टीमचा आहे आणि विकेट घेणारा आपण अशा छोट्या मोठ्या त्या USA एक प्लेअर आहे, त्याने 14 विकेट्स घेतले आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता की परफॉर्मन्समध्ये म्हणजे ICCने जो निर्णय घेतला होता ना की ह्या छोट्या टीमला संधी देण्याचा, तो अत्यंत फायद्याचा झाला आहे त्या टीमांसाठी. आणि खूप काही प्रेक्षक असे देखील त्या देशामधले क्रिकेटच्या फॅन होतील आणि ही टुर्नामेंट अशीच पुढे जाईल. आणि सुपर 8चे वेळापत्रक आले आहे, तर तुम्ही तयार राहा. भारताची येणारी मॅच ही झिम्बाब्वे विरुद्ध, त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध आणि न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. तर आपण त्यानंतर या मॅचचे ॲनालिसिस आपल्या चॅनलवर येईल. तर असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि नवीन नवीन ॲनालिसिससाठी लाईक करा आपल्या चॅनलला. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपले मत मांडू शकता. जय महाराष्ट्र, जय शिवराय. भेटू पुन्हा.